यंदा कोणत्याही परिस्थितीत नाशिक लोकसभा जिंकायचीच असं ठरवून भुजबळांनी प्रचाराचा जोरदार धडाका लावलाय। समीर भुजबळ यांची उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादीने आघाडी घेतली असली तरी जागा राखायचीच याची जोरदार तयारी शिवसेनेने केली आहे। मात्र फोडाफोडीच्या राजकारणात भुजबळांचा हात कोणीच धरू शकत नाही हेही विसरून चालणार नाही। नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादीने अपेक्षेप्रमाणे अखेर समीर भुजबळ यांनाच मैदानात उतरवलंय। उमेदवारी जाहीर होताच समीर भुजबळांनी प्रचाराचे झंझावाती दौरे सुरू केलेत। वरून सोबतीला छगन भुजबळांची लोकप्रियता आणि समता परिषदेची यंत्रणाही राष्ट्रवादीच्या दिमतीला आहेच। म्हणून समीर भुजबळांच्या प्रचार दौऱ्यांना बऱ्यापैकी गर्दी जमतेय। शेतकऱ्यांची नाराजीच युतीच्या उमेदवाराला पराभूत करेल असं ते म्हणतात। असं आहे की खरं म्हणजे ग्रामीण भागातील जी काही जनता आहे ते पहिल्यापासून आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने चालणारी आणि मानणारा आहे। पण गेल्या 5 वर्षापूर्वी शिवसेना बीजेपीने जे आश्वासन आणि स्वप्न दाखवले त्यामुळे खऱ्या अर्थाने थोडा जो काय वर्ग आहे तो तिकडे वळला गेला होता। आणि या गेल्या 5 वर्षामध्ये त्यांना जी काय अपेक्षा होती की बाबा मला जो हमीभाव चांगला मिळाला असता, शेतकऱ्यांना जेव्हा हा फटका बसतो तो निश्चितच मग तो त्याच्या रूपांतर जे आहे निवडणुकीच्या दरम्यान जे शेतकरी बांधव दाखवून देतात। दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे तर उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराला लागलेत। वरून गिरीश महाजन यांचीही शिवसेनेला उत्तम साथ मिळतेय। पण युतीतल्या नाराजांची मंथरणी करण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे। मला असं वाटतं का शेवटी पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब उमेदवारीबाबतचा निर्णय घेतात, परंतु त्याचबरोबर आपण देखील इच्छुक उमेदवार म्हणून जी काही कामे केली तर ती लोकांपर्यंत, कारण अवधी खूप नंतर कमी मिळतो, एक 15 दिवसाचा म्हणजे उमेदवारी अर्ज माघारी त्यानंतर 15 दिवसाच्या, आणि त्या कमी काळामध्ये लोकांपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही। आणि त्याकरता आपण त्या माध्यमातून जी काही संघटना आणि लोकप्रतिनिधी संयुक्तिक अशी कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आता सध्या करत आहोत। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा अलीकडचा इतिहास पाहिला तर तिथे शक्यतो विद्यमान खासदाराला पुन्हा संधी मिळत नाही। पण कमकुवत झालेली मनसे आणि सेना भाजप युतीच्या जोरावर हेमंत गोडसे दुसऱ्यांदा खासदार होण्याचा त्यांनी चंग बांधलाय। पण राष्ट्रवादीची मुलूक मैदान तोफ असलेले छगन भुजबळ इतक्या सहजासहजी हार मानणाऱ्यातले अजिबात नाहीत। त्यामुळे नाशिकची लढत रंगतदार होणार हे नक्की। समीर भुजबळ यांचं नाव नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादीनं जाहीर केलंय। शिवसेनेचा उमेदवार मात्र अजून निश्चित नाहीये। विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच उमेदवार असणार का जिल्हाप्रमुख विजय करंजकर हेही दावेदारी दाखवत आहे हे अजूनपर्यंत स्पष्ट जरी झालं नसलं तरी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी भुजबळांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकले तरच पुढच्या विधानसभेला त्याचा फायदा होऊ शकतो, यामुळे ही निवडणूक गाजणार हे निश्चित। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कदमसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक। शिवसेनेचा बालेकिल्ला अशी परभणी लोकसभा मतदारसंघाची ओळख। दरवेळी या ठिकाणी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आणि जिंकली जाते। रस्ते, पाणी आणि औद्योगिकीकरण हे मुद्दे तर चर्चेतच येत नाहीत। परभणी जिल्हा आजही विकासापासून कोसो दूर आहे। गोदेच्या पात्रातील काळीभोर आणि सुपीक जमीन, गोदावरी, दुधना, करपरा आणि पूर्णा या 4 नद्या, रेल्वे जंक्शन, नॅशनल हायवे हे असूनही जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे उभे राहिलेले नाहीयेत। कृषी प्रक्रिया उद्योगाचीही वानवाच आहे। रोजगार नसल्यानं युवकांना औरंगाबाद आणि पुण्याची वाट धरावी लागते। मात्र निवडणुकीच्या काळात विकासाचे नव्हे तर धार्मिक मुद्देच ऐरणीवर येत आहेत। वंचित आघाडी मोठ्या प्रमाणावर मते खाण्याची शक्यता आहे, पण आणखीन त्यांनी उमेदवार डिक्लेअर केला नाही। त्याचबरोबर मेघना बोर्डीकर या देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचे ठामपणे बोलत आहेत। हे दोन्ही उमेदवार जी मते खातील त्याचा परिणाम सेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारावर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर होणार आहे। लोकसभा निवडणुकांसाठी युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आलाय, तर आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांचा उमेदवार जाहीर केलाय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोनही पक्षांची जिल्ह्यात ताकद आहे। वंचित बहुजन आघाडी ही मैदानात उतरल्यानं लढत रंगतदार होणार आहे।
वंचित आघाडीचा जो उमेदवार आहे तो उमेदवार अद्यापही निश्चित झाला नाही, परंतु जी काही राजकीय सूत्र आहेत त्या सूत्रांच्या नुसार असं आपल्याला कळतं की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा मुस्लिम समाजाचा असेल आणि मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळाल्याच्या नंतर साधारणपणे आघाडीतली जी काही एक मतांची बेरीज आहे तर त्या आघाडीच्या मताच्या बेरजेला तो एक धक्का बसू शकतो. काँग्रेसचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर या मैदानात उतरण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेऊन कामाला सुरुवात केली आहे. पण ऐनवेळी भाजप सेनेची युती झाली. मात्र मेघना बोर्डीकर यांनी निवडणूक लढण्याचं जाहीर केलंय. त्यामुळे शिवसेनेसमोर बंडखोरी मोडीत काढण्याचं आव्हान असणार आहे. तर विकासापासून पळ काढणाऱ्या नेत्यांमुळे जिल्ह्यात विकास होत नसल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. परभणी जिल्हा हा नेहमी सत्तेच्या विरोधात राहिलेला आहे, कारण की आज 30 वर्ष जरी परभणी शिवसेनेची सत्ता असली पण राज्यात आणि केंद्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची होती. आता यावेळेस उलटं झालेलं आहे. केंद्रात आणि राज्यात शिवसेना आणि भाजपची सत्ता आलेली. मात्र या ठिकाणी ते दोघेही याच पद्धतीने बोलतात की बाबा आमची सत्ता नाही त्यामुळे आम्ही विकास कुठून करायचा. जिल्ह्यातले मतदार जोपर्यंत विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार नाहीत तोपर्यंत जिल्ह्यात विकासाची गंगा वाहणार नाही, हेही तितकंच खरं. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी.